सध्या राज्यात वैद्यकीय व अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया चालू आहे. 12वी मध्ये सीईटी मध्ये चांगले गुण घेऊन सुद्धा एसीबीसीचे विद्यार्थी आहेत, त्यांना या प्रवेश प्रक्रियेसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले असते. सध्या आपण बघतो राज्यभरात महसूल कर्मचारी संपावर आहेत. राज्य शासन रोज नवीन एक योजना जाहीर करतंय. त्याच्यामुळं राज्य शासनाची महसूलची यंत्रणा किंवा सरकारी कर्मचारी सगळे त्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी गुंतलेले आहेत. अशा वेळेस वैधता प्रमाणपत्र सादर करणं हे विद्यार्थ्यांसाठी खूप अडचणीचं ठरलेलं आहे. आणि जर हे वैधता प्रमाणपत्र सादर केलं नाही तर त्या विद्यार्थ्यांचं पूर्ण वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की एसीबीसी साठी तुम्ही ते जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची आड घातलेली आहे ती रद्द करून फक्त कास्ट सर्टिफिकेट आधारे त्यांना ऍडमिशन द्यावं आणि वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत द्यावी, ही माझी शासनाला विनंती आहे. आणि खरं तर शासनानं याबाबत निर्णय घेणं आधीच गरजेचं होतं. सध्या 2-3 दिवसच